तर हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आज आहे मंडे आणि आज आपण चाललो पुण्याला परत. तर सकाळी उठलं, तयारी वगैरे झाली, आता 9 वाजलेत. तर मित्राला पण सांगितलं तू डायरेक्ट घरी येणार आहे पिकअप करायला. तो आला की त्यासोबत गाडी होता आणि आपली गाडी टाकली सर्व्हिसिंगला वागवलीला. तर जाताना आपण दोन्ही कार्बनवरून जाणार, तिथं गाडी पिकअप करायची आणि जाय पण आपली सर्व्हिसिंग व्हायला पाहिजे. त्यांना सांगितलं मी येणार यायला 3-4 तास लागतील, तो पण सर्व्हिसिंग करून ठेवा. म्हणजे कसं गेलं की डायरेक्ट ऑनलाईन जाऊया, ऑनलाईन झाल्यावर तिथनं मग आपण ट्रिप उचलू शकतो कुठली ना कुठली. तर बघूया काय होतं. तर आता निघतो मी, निघताना सांगतो टायमिंग किती वेळ लागतं काय वगैरे निघायला. बाकी तिथं पोचल्यावर बघूया. आलाय मित्र तुमचं, इतका वेळ यायला का? काय झालं? बॅग दे. तर मित्रांनो आता पोचलो गॅरेजवर आणि आता बघू सर्व्हिसिंगमध्ये काय काय चेंज झालं आहे, काय काय नाही ते बघूया. आणि लास्ट टाइम कारचा ॲक्सिडेंट झाला तर इन्शुरन्स कसं क्लेम केलं वगैरे ते पण विचारूया आज. ते पण तुम्हाला थोडंफार डिटेल्स. आजची आपली गाडीची सर्व्हिसिंग झाली, त्यामुळे बघू आपण काय काय चेंज झाले. आपल्या गॅरेजचे ओनर आहे, सांगितलं काय काय चेंज केलं. यावेळेस आपण इंजिन ऑइल फिल्टर आणि एअर फिल्टर या 3 गोष्टी चेंज केलं आणि त्याच्यावर ब्रेक क्लीन, सस्पेन्शन चेकअप आणि ऑल इलेक्ट्रिक पार्ट सगळं चेक केलेले आहेत. हे सर्व केलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त वॉशिंग क्लिनिंग झालेली आहे. ठीक आहे. आणि आपलं जे अगोदर म्हणजे दिवाळीमध्ये जो आपला ॲक्सिडेंट झाला होता आपल्या कारचा आणि त्याचा आपण इन्शुरन्स क्लेम केलेलं. तर मी सॅटर्डे मॉर्निंगला माझं झालं होतं 4-5 वाजता सुरतला. तिथं मी परत 9 वाजता गाडी आणून दिली ती आणि इन्शुरन्स क्लेम वगैरे आपलं प्रोसेस एकच दिवसात झालं. ते काय काय झालं ते सांगतील. तर कसा प्रोसेस होता, काय काय झालं. इन जनरली बघता तर इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत शनिवार रविवार बंद असतात इन्शुरन्स कंपन्यांना आणि प्रायव्हेट कंपन्या असल्यामुळे तर मोस्टली सगळेच बंद असतात. तरी पण आपण स्पेशली रेकमेंड करून कॉन्टॅक्ट करून मॅनेजर लोकांना कॉन्टॅक्ट करून आपण शनिवारी स्पेशली आपण सर्व अरेंज करून घेतला की बाबा कमर्शियल गाडी थांबायला नको या दृष्टीने शनिवारी स्पेशली सर्व अरेंज करून अप्रुव्हलही घेतला आणि सेम डे आपण काम चालू करून रविवारी काम करून सोमवारी संध्याकाळी आपण गाडी डिलिव्हरही केली. आणि तुम्ही गाडीचा बघू पण शकता. माझी जो आधीच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर तुम्हाला दिसेल की ॲक्सिडेंट झालं तर गाडी किती डॅमेज झाली. आता पण फोटो शेअर करतो. हे डॅमेज झालेला होती, जेव्हा डॅमेज झाली ती गाडी तेव्हा अशी होती आणि त्यांनी म्हणजे शनिवारी मी दिली आणि रविवारचा दिवस गेला आणि सोमवारी मला गाडी भेटली होती. आणि म्हणजे कारण मंगळवारी लक्ष्मीपूजन होतं, मला त्या दिवशी गाडी पाहिजे होती. आपल्याला सोमवारी त्याची डिलिव्हरी भेटली गाडीची. तर गाडीचं काम पण तुम्ही बघू शकता कसं झालं. हे फोटो इथं शेअर केलेत. तर काम पण ओके होतं, काय प्रॉब्लेम नाही. इन्शुरन्स पण लवकर क्लेम करून झाले. तर बायचान्स जर कोणाचं असं काय झालं तर तुम्हाला इन्शुरन्स क्लेम करायची इन्फॉर्मेशन जरी पाहिजे असेल काय, हा नंबर मी शेअर करतो आणि गॅरेजचं लोकेशन पण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल, तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. तर ठीक आहे. तर गाडी सर्व्हिसिंग झालेली आपण आता काढली गॅरेजवरून. रॅपिडोला ऑनलाईन गेलो. रॅपिडो करण्याला लगेच ट्रिप लागली रेल्वे स्टेशनची 300+ काहीतरी देतो ते म्हणून एक्सेप्ट केली आहे. आता आलो कस्टमरच्या लोकेशनवर. कस्टमर बघू आपलं थांबलेत. स्टेशनला ट्रिप ड्रॉप केली आपण. 300 रुपीज घेतले त्यांच्याकडनं, कॅशमध्ये पे केलं त्यांनी. तर ठीक आहे. आता इथं बघा पुढची ट्रिप कुठं लागते. तर ऑनलाईन तर रॅपिडो पडतात ते, पण अशी मोठी नाही 150-200ची पडतात म्हणून एक्सेप्ट नाही केली. बघा मोठी ट्रिप कुठं लागते, किती वेळ लागते मोठी ट्रिप लागायला. तर जसं मी बोललेलो की 5 वाजलेत आता आणि मला लोकल ट्रिप पडत होत्या, पण मी एक्सेप्ट नव्हतं करत. म्हटलं इंटरसिटी लागू दे. पण वाघोली बिबेवाडी सगळं तिथं लागत होत्या, पण शेवटी मग म्हटलं आता ट्रिप नाहीच येते. तर लोकलची ट्रिप एक्सेप्ट केली. पिंपरी चिंचवडची उबरकडनं लागली. तर म्हटलं चला आता चिंचवड लागली, आपण घरी जाऊया आणि उद्याच आपलं रेग्युलर डे स्टार्ट करूया. आज फक्त सर्व्हिसिंग मुलं आणि आपण 12मध्ये लेट आलो त्यामुळं आपला थोडाफार फरक पडला आहे. नाही तर मग आपण डेली मॉर्निंगला लवकर चालू करतो, तर आपण लवकर अर्निंग आपली पूर्ण होते, टार्गेट पण कंप्लीट होतं. तर इथं रामवाडी मेट्रोच्या इथनं पिकअप आहे. बघा कस्टमर कुठं थांबून फोन लावतो. 4605 पैसे भेटलेत बघू शकता. 17 किलोमीटरचे 358 भेटलेत आपल्याला. तर ठीक आहे. जर एक्झाम फक्त व्हिडिओ एडिटिंग करताना जर दिसलं अमाऊंट दिसते तर ठीक आहे, नाही तर मग मी स्क्रीनशॉट शेअर करेल. तर ठीक आहे. आपण 2 ट्रिप केल्या, एक 300ची आणि एक 350ची. म्हणजे 700-750 रुपये काहीतरी निघले. म्हणजे जो CNG सकाळी भावाने भरलेला, अजून तर हाफ टँक आहे आपला, तरी ठीक आहे. तर CNGचा खर्च निघाला. आता इथं बघा जाऊया घरी. आता मी इथं पिंपरी सौदा करला आहे. तर आता म्हणजे मोठी ट्रिप की आउटसाईडची ट्रिप मारून अर्थ नाही. आता ट्रॅफिक पण चालू होईल, कारण टाईम झाला आहे 6 वाजले, करेक्ट 6 वाजलेत. तर तेच विचार आहे माझा की जाऊया घरी, आराम करूया, लवकर झोपूया
आराम करूया आणि लवकर झोपा. उद्या मग भावाला पण बोलतो आज रात्री लवकर जा, मग सकाळी तो लवकर आला तर आपण लवकर मॉर्निंगला स्टार्ट करू. म्हणजे लवकर स्टार्ट केला फायदा एवढाच की आपण संध्याकाळच्या अगोदर मुंबईवरून रिटर्न येतो. जसं काल आपल्याला परवा आपल्याला बारामतीला जायचं होतं, तेव्हा आपण लवकर आलतो मुंबईवरून, म्हणजे 6 वाजता मी काय पोहोचलेलो एरवड्याला. मग तिथनं परत आपल्या चिंचवडला जाऊन वगैरे आपण मेट्रोने वगैरे जसं गेला, तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे, बाकी थोडंफार इन्शुरन्सची वगैरे डिटेल्स शेअर करायची ते मी जातो घरी गेल्यावर शेअर करतो तुम्हाला, आणि भेटूया आपण थोड्या वेळात. ठीक आहे मित्रांनो, आता आपण आलो आहे घरी. तर ओव्हरऑल आजची अर्निंग बघितलं आपण 750च्या फक्त अर्निंग केली आहे. आणि म्हणजे ते सीएनजीचा खर्च काढायला घरी आलो आहे, कारण लेट झाला त्यामुळे इंटरसिटी घेऊन काय मतलब मुंबईला गेला, आपला मुंबईला थांबावं लागलं असं, आणि आपण दुसऱ्या दिवशी आलो असतो. तेवढ्यातच भाऊ रात्री मग कामाला जायला त्याची अर्निंग होईल, तर त्यापेक्षा मी म्हटलं नको जायला. तर ओव्हरऑल मी आजच्या सर्व्हिसिंगबद्दल पण थोडंफार सांगतो. सर्व्हिसिंग त्यांनी केली तर मी माझं आपलं ते रेग्युलर मी त्यांच्याकडनं नेहमी काय काम असेल त्यांच्याकडनं करून घेतो. तर त्यांनी आज इन्फॉर्मेशन दिली की मी माझा इन्शुरन्स क्लेम केला जेव्हा ॲक्सिडेंट झालं तर. हेच प्रोसेस माझी लवकर झाली, मला 2 दिवसात गाडी भेटली होती. तर त्यामुळेच मी तुम्हाला पण रेफर करेल जर तुम्हाला जवळ असेल तिथनं. मी तर PCMCला इथनं लांबच आहे, केसनर फाटाला आहे ते गॅरेज, इथून लांब आहे. पण तिथं कोण जवळचं असेल कराडी, विमाननगर किंवा वाघोली, केसनर फाटामधलं कोण असेल तर ते लोक जाऊन स्वतः तिथनं रिपेअर करू शकतात. तर मला त्यांची म्हणजे सर्व्हिस पण चांगली आवडते. माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे, जेव्हा माझं क्लचचं काम निघलेलं त्या टायमिंगला, ते का निघलं होतं, काय इश्यू झाला, ते पण डिटेलमध्ये आहे आधीच्या व्हिडिओमध्ये, ते पण तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओची पण लिंक मी वाटलं तर डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो. आणि आजच्या सर्व्हिसिंगचा खर्च सांगतो. आज मला 3360चा खर्च लागला सर्व्हिसिंगचा. त्यांनी फक्त इंजिन ऑइल फिल्टर, अजून बाकी पेट सर्व्हिस, एअर फिल्टर ते सगळं चेंज केलेत. माझ्या मते CNG फिल्टर पण चेंज केला आहे. तर एवढं सगळं त्यांनी चेंज केलेत. आणि यांनी AC फिल्टर नाही चेंज केला, कारण AC फिल्टर घाण नव्हता झाला, तर त्यामुळं काय गरज नव्हती चेंज करायची. म्हणून ते स्वतः म्हणजे यांच्याकडे असं पण स्वतःहून ते काम करतात की जे गोष्टीची गरज आहे की हे चेंज केलं पाहिजे तेच चेंज केले जातं, बाकीचं बेफालतूचं चेंज होत नाही. जसं म्हणजे जर आपण सर्व्हिस सेंटर वगैरे टाकतो त्याचा जो टाइम पिरियड असतो, टाइम पिरियड नंतर ते लोक चेंज करतात कंपल्सरी. तर असं नाही आहे, त्यामुळे कमी खर्चात होते सर्व्हिसिंग. जिथं माझे शोरूममध्ये 5,000-5,500 रुपये जायचे, इथं 3,000-3,000 रुपये काम होतं आहे. तर ठीक आहे, आता आपण सर्व्हिसिंग वगैरे केली आहे, आता आपल्याला महिनाभर टेन्शन नाही आहे. तर आजचा दिवस आपण इथंच एंड करतोय, आणि उद्या आपण आपल्या चॅलेंजच्या डे 3 मध्ये भेटूया. आणि दुसरी गोष्ट आहेच की आता जर तुम्ही ही व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर तुम्ही माझी व्हिडिओ पूर्ण बघितली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या, आणि भेटूया आपल्या चॅलेंजमध्ये डे 3 मध्ये.